आपण भाजी करताना किंवा वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जात असतो. त्या तेलाचं खायचं तेल म्हटलं जातं. ते तेल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जे पदार्थांच्या हिशोबाने वापरले जातात. खाण्याच्या तेलाचा मुख्य उद्देश पदार्थ तळून भाजून यांना मुलायम करणं असतं. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कुकिंग ऑइल म्हणजेच खायच्या तेलाने तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो. अमेरिकन सरकारद्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की खायच्या तेलामुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. हा धोका जास्त करून तरुणांमध्ये असतो. हा रिसर्च मेडिकल जर्नल गटमध्ये प्रकाशित झाला आहे, ज्यात सांगण्यात आले आहे की सूर्यफूल, द्राक्षांच्या बिया, कॅनोला आणि मक्याच्या दाण्यापासून तयार केलेल्या तेलाच्या सेवनाने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. कोलन कॅन्सरने पीडित तरुणांवर जेव्हा रिसर्च करण्यात आला तेव्हा आढळले की त्यांच्यात बायोॲक्टिव्ह लेव्हल वाढलेली होती, जी बियांच्या तेलाचे ब्रेकडाऊन केल्यानंतर तयार होते. या रिसर्चमध्ये 30 ते 85 वयोगटातील लोकांच्या 81 ट्यूमर नमुन्यांचं अवलोकन केलं गेलं आणि त्यांच्या कॅन्सरला ग्रस्त ट्यूमरमध्ये लिपिड वाढवण्याचं कारण सीड्स ऑइल म्हणजे बियांपासून तेल मानलं गेलं. सीड्स ऑइल आणि कॅन्सरचा संबंध आधीच्या रिसर्चमध्ये ऑर्गन सीड्स ऑइलच्या होणाऱ्या नुकसानकारक प्रभावाची माहिती मिळवण्यात आली होती. याने शरीरात सूज येते. सीड्स ऑइलने ब्रेकडाऊन करणारे बायोॲक्टिव्ह लिपिड कडे कॅन्सरला वेगाने विकसित करण्यात मदत करतात आणि शरीराला ट्यूमरसोबत लढण्यापासून रोखू शकतात. सीड्स ऑइलमध्ये ओमेगा-6 आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते. रिसर्चनुसार सीड्स ऑइलच्या अत्याधिक सेवनाने होणारी सूज कॅन्सरचा विकाराला मदत करते. तरी आपण ऑइल वापरताना थोडे प्रमाणात वापरावे. आरोग्याचा धोका कमी होण्यास मदत होईल.